टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे। शहादा शहरातील समाज कल्याण वसतिगृहात विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे। डाळ भात शेवगा चपाती खाल्ल्यानंतर 15 मिनिटांनी विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला, तेव्हा त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखलही करण्यात आलं। वसतिगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। यातील 3 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। अन्न विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले, तेव्हा तहसीलदार संभाजी पाटील, प्रांत अधिकारी दीपक गिरासे, शहादा पोलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले। निकृष्ट अन्न देत असल्याचं या अगोदर सुद्धा आम्ही तक्रारीत म्हटलं आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे। वसतिगृहातील वॉर्डन आणि शिक्षक रुग्णालयात न आल्यानं विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला। ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील वर्तक नगर येथील एका खासगी शाळेतील सुमारे 160 मुलं सहलीला गेले असताना 55 ते 60 विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहली दरम्यान अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना सुद्धा समोर आली होती आणि या गंभीर प्रकरणाची सखोल आणि निपक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्ती आणि शाळा प्रशासनावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा दादू पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि शाळा प्रशासन तसंच महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे। खासगी शाळेतील इयत्ता 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांना 1 आणि 2 जुलै रोजी मुंबईतील लोअर परळ येथे एका वैज्ञानिक विषय कार्यक्रमासाठी 160 मुलांना त्या खासगी शाळेतर्फे नेण्यात आलं होतं। या प्रवासादरम्यान शाळा प्रशासनानं ठरवून दिलेल्या ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत विद्यार्थ्यांच्या अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। मात्र हा आहार घेतल्यानंतर तब्बल 55 ते 60 विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। परिस्थिती बिघडल्यानं अनेक विद्यार्थ्यांना ठाण्यातील इतर खासगी रुग्णालयामध्ये तातडीनं उपचारासाठी दाखल करावं लागलं। यामुळे पालक वर्गात सुद्धा प्रचंड चिंतेचं वातावरण होतं। या घटनेनंतर शाळा प्रशासनानं आपली चूक सुधारण्याऐवजी अत्यंत बेजबाबदार भूमिका घेतली असून तुमच्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे असं सांगून शाळा प्रशासन पालकांना आणि गप्प करण्याचा आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। एकाच वेळी 55हून अधिक मुलांना त्रास होणं हा केवळ वैयक्तिक इम्युनिटीचा भाग असूच शकत नाही, हे स्पष्ट असताना सुद्धा शाळा आपली जबाबदारी झटकते हे स्पष्ट आहे। उपमहापौर कृष्ण पाटील यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला असून शाळा प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याऐवजी पालकांकडे दुर्लक्ष केल्याचं पत्रात म्हटलंय। मैं शहादा में अभी एक जो हमारा समाज कल्याण का हॉस्टल है, वहाँ पर एक 40 बच्चों में फूड पॉइजनिंग गैस्ट्राइटिस की एक कंप्लेंट आई थी। उसमें से 25 बच्चे हॉस्पिटल में एडमिटेड हैं, 20 बच्चे रूरल हॉस्पिटल शहादा में हैं और 5 बच्चों को थोड़ा ऑक्सीजन और बीपी का इशू था, तो इसके लिए उनको आईसीयू में एडमिट किया है। 25 के 25 बच्चे जो हैं वो एट दिस पॉइंट ऑफ टाइम स्टेबल हैं और जो भी अपडेट्स हैं वो डॉक्टर से मैं रेगुलरली ले रही हूँ। यहाँ पे जो रूरल हॉस्पिटल में है वहाँ पे मोस्ट ऑफ द बच्चे भी स्टेबल हो गए हैं। 24 घंटे रख के उनको डिस्चार्ज कर देंगे। पेरेंट्स की भी रहने की खाने की व्यवस्था हम लोग कर रहे हैं। हॉस्टल में अभी जा रही हूँ वहाँ पे देखने के लिए कि वहाँ पे क्या इश्यूज आए हैं। खाने के सैंपल्स ले लिए गए हैं टेस्टिंग के लिए, वॉमिटिंग के भी थोड़े सैंपल्स लिए हैं, सो दैट लैब रिजल्ट्स के आधार पर हम जवाबदारी फिक्स कर सके। और जो एचएम है, सोशल वेलफेयर ऑफिसर है, वार्डन है, उस पर भी क्या अकाउंटेबिलिटी फिक्स करनी है उसका काम हम भी कर रहे हैं। पुलिस की टीम भी यहाँ पर प्रेजेंट है। पुलिस की टीम में भी जो पालक है उनकी तकरार लेनी है और उनके लिए भी हम पुलिस स्टेशन के साथ भी समन्वय कर रहे हैं। एंड हॉस्टल में जाके अभी अगले 2 महीने में क्या क्या इश्यूज हैं वो पूरे सॉर्ट करके जो डिस्ट्रिक्ट का फंड है उससे भी कैसे और पैसे देके हम पूरी क्या क्या कमी है उसका पूरा पेरेंट्स के साथ मिलके थोड़ा मैपिंग करेंगे और आगे भी रेगुलरली जो खाना है उसका मॉनिटरिंग कैसे करना है मैं खुद 15-15 दिन में इसका एक रिव्यू अपने पास रखूंगी जब तक एक सिस्टम सेट नहीं हो जाता। मैम, अधिकारी कर्मचारी वर्ग जो है वो वहाँ पर उपलब्ध नहीं रहता है और एब्सेंटी बहुत बार उनकी रहती है। ज्यादातर जब खाने का वक्त होता है तो कोई जिम्मेदार अधिकारी या कर्मचारी वहाँ पर नहीं होता है। मेरी अभी स्टेट कमिश्नर जो है उनसे 2-3 बार फोन पर बात हुई है, तो एचएम एडिशनल चार्ज में है या वार्डन एडिशनल चार्ज में है, वो मैंने सब पूरा जो परिस्थिति है वो उनको बताया है। सेक्रेटरी सर को भी मैंने अभी मैसेज कर दिया है। तो ये कहाँ पे सैंक्शन पोस्ट है और वेकेंट पोस्ट है और उसको कैसे जल्दी से जल्दी फिल किया जा सके, उसकी लेटर कल ही स्टेट को मैं पहुँचा दूँगी। मैम, क्या कार्रवाई की जाएगी? अब मुझे हॉस्टल देख के जाना पड़ेगा। हॉस्टल देखने के लिए थोड़ा मैं वहाँ पे बच्चों से भी बात करूंगी, पेरेंट्स से भी बात करूंगी और जो भी अकाउंटेबिलिटी है ये मैटर में जिसको भी उपस्थित रहना चाहिए था और वो उपस्थित नहीं है
या फिर खाने में जिसका भी ये हुआ है, जो भी कुक थे वहाँ पे उन्होंने खाना कैसे बनाया, लैब के रिजल्ट्स जैसे ही आएंगे उतने समय में भी हम लोग इंश्योर कर रहे हैं कि सारी अकाउंटेबिलिटी ऑफिसर्स जो भी प्रेजेंट नहीं है और जो भी खाना बनाने में जो भी त्रुटि अगर आई है तो उसका अकाउंटेबिलिटी हम जल्दी से जल्दी फिक्स करके एडमिनिस्ट्रेटिव और क्रिमिनल दोनों एक्शंस लें. क्या कहना चाहेंगे? नमस्कार. मी आता शहादामध्ये आपलं जे मुलांचं जे समाज कल्याणचं हॉस्टेल आहे तिथे गॅस्ट्रायटिस फूड पॉइझनिंगची एक तक्रार आली होती. 40 मुलांना बरं वाटत नव्हतं आणि त्यापैकी 25 मुले आपल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले होते. त्यापैकी 20 मुले इथे 14 ते 20 मुले आता काही बरे झाले. ते रुरल हॉस्पिटल शहादामध्ये ऍडमिटेड आहेत आणि 5 मुले ज्यांना शिफ्ट केला होता एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये त्यांना ठेवला होता कारण थोडा SpO2चा आणि बीपीचा त्यांना त्रास होता. त्यांना पण मी भेटून आली आहे आणि इथे पण जितके मुले ऍडमिटेड होते त्यांना पण भेटली आहे, पालकांना पण भेटली आहे आणि आता हॉस्टेलमध्ये पण जात आहे तिथे काय काय इश्यूज आहे ते बघायला. या मॅटरमध्ये आता काय झालं ते हॉस्टेलमध्ये नेमकं मला पण कळेल. फूडचे जे सॅम्पल्स वगैरे सगळे होते ते पण आमच्या टीमनी आता घेतले आहे. थोडे थोडे वॉमिटिंगचे सॅम्पल्स पण घेतले आहे सो दॅट प्रॉपर तपासणी करून आम्हाला लॅब रिझल्टच्या आधारे कारवाई पण करता येईल. पोलीसची टीम इथे उपस्थित आहे आणि SP मॅडमनी पण सांगितलंय की आता पालकांची तक्रार आहे ते पण पोलीसमध्ये घेतली जाईल आणि मुले आता बऱ्यापैकी स्टेबल आहेत. सगळे मुलांना मी भेटली आहे. तिथे पण जे 5 मुले आहेत त्यापैकी पण सगळे ऑलमोस्ट स्टेबल आहे. एक मुलाचा थोडा बीपी कमी आहे. मला वाटतं की पुढचे 1-1.5 तासात तो पण बरे होतील. हॉस्टेलमध्ये जाऊन आता थोडा तिथले मुलांसोबत पण बोलते आणि जे आपले आयुक्त किंवा HM किंवा वॉर्डन यांची पण जी जबाबदारी निश्चित करायची आहे ती पण करायची आहे आणि जी पण कमतरता आहे हॉस्टेलमध्ये ते पालकांसोबत एक टीम तयार करून आता माझी हा प्रयत्न राहील की पुढचे 2 महिन्यात ती सगळी त्रुटी आम्ही कमी करू. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.